मी धम्मदीप खोबराडे, व्हाईस प्रिन्सिपल स्पार्क कोचिंग क्लासेस भंडारा इथून बोलत आहे. आपणास संवाद साधत आहे. 2025ला आपल्याकडे 2 विद्यार्थी IITला गेलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला विद्यार्थी जो आहे प्रणव हुमने, हा राजे दहेगावमधील एक मुलगा आहे. त्याने 10वीला 85% होते. तर पहिल्यांदा त्याने JEE मेन्स क्वालिफाय केला 97.69 पर्सेंटाईलने, आणि त्याच्यानंतर त्याने JEE ॲडव्हान्स क्वालिफाय केला. पूर्ण भारतातून शेड्यूल कास्ट कॅटेगरीमध्ये त्याची रँकिंग 830वी आहे. दुसरा मुलगा जो आहे तो अक्षत चिंदालोरे आहे. हा वरठीचा आहे. याला 10वीमध्ये स्टेट बोर्डमध्ये 88% होते. याचा JEE मेन्सचा स्कोअर आहे 98.98, आणि JEE ॲडव्हान्समध्ये त्याची पूर्ण भारतातून जे रँकिंग आहे ती 3227 आहे. याचा अर्थ असा की स्पार्क कोचिंग क्लासेसने या 2 विद्यार्थ्यांना एक मद्रासच्या IITमध्ये आणि एक IIT हैदराबादमध्ये पाठवलेला आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यातून हे 2च विद्यार्थी IITमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर एक नेक्स्ट विद्यार्थी आहे 2025चा, तो VNIT आपल्या नागपूरला गेलेला आहे. अशा पद्धतीनं 2025चा रिझल्ट सोबत एक PCB ग्रुपची एक विद्यार्थीने अंबादे नावाची, तिला नर्सिंगची कॉलेज मिळाली आहे CET नर्सिंगमध्ये. सोबतच सांगायचं झालं तर लास्ट 5 वर्षापासून स्पार्क कोचिंग क्लासेस हे सतत कार्यरत राहून विद्यार्थ्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे. इथं उत्तम प्रतीचं क्वालिटी एज्युकेशन दिलं जाते JEE मेन्स, ॲडव्हान्स सोबत नीट आणि CETसाठी. तर मी सर्व पालकांना अशी नम्र विनंती करतो की नागपूर, कोटा आणि दिल्लीसारख्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा या मोठ्या प्लेसेसमध्ये न जाता त्याच्यासारखा रिझल्ट आणि खरा रिझल्ट हा इथून स्पार्क कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. तर मी पालकांना व सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आप स्पार्क कोचिंग क्लासेसमध्ये यावे. विद्यार्थ्यांना असं मी कळकळीची विनंती करतो की पालक आणि विद्यार्थी यांनी स्पार्क कोचिंग क्लासेसमध्ये आपला रजिस्ट्रेशन करून आपली एक सीट बुकिंग करून घ्यावी. 1 एप्रिल 2026 पासून एक 45 दिवसाचा एक फाउंडेशन कोर्स होतो. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांचे इंटरेस्ट नीटमध्ये की JEE हे म्हणजे क्लिअरिटी होत नाही, तर त्यांना स्वतःचा इंटरेस्टसुद्धा यामध्ये जाणून घेण्याचा एक मौका भेटेल. काही विद्यार्थी क्लिअर असतात नीटकडे किंवा डायरेक्ट JEEकडे, तर त्या विद्यार्थ्यांना 45 दिवसाचे जो फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये बरीच माहिती भेटणार आहे. ते पण त्या विद्यार्थ्यांनी करावी. म्हणजे ह्या रजिस्ट्रेशन तुमचं 10,000 रुपये देऊन जो रजिस्ट्रेशन होणार, त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून फाउंडेशन कोर्स, त्यानंतर तो फाउंडेशन कोर्स झाल्यानंतर कोर्स सिलेबसला आपण स्टार्ट करतो. आणि सर, आज तुम्ही जे स्पार्क कोचिंग क्लास यामध्ये जे आज ॲन्युअल डे ठेवलेला आहे आणि जे मुलं IIT यामध्ये गेले, तर त्यांच्या आज तुम्ही सत्कार वगैरे करणार आहे सर, त्याबद्दल काय वाटते सर तुम्हाला? लास्ट जेव्हा रिझल्ट आला तेव्हापासून आमची सर्वांची एक प्लॅनिंग होती की म्हणजे ह्या वर्षाच्या एंडिंगला डिसेंबरमध्ये, लास्ट वीक ऑफ डिसेंबरमध्ये आपण असा प्रोग्राम करावा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. तर आज 29 डिसेंबर 2025ला 3:30 वाजेपासून हा एक प्रोग्राम स्टार्ट होणार आहे, जिथं स्पार्क क्लासेसच्या माध्यमातून जे गुणवंत विद्यार्थी IIT NITला गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा आज इथं सत्कार समारंभ आहे. आणि या सत्कार समारंभामध्ये या लास्ट 6 मंथमध्ये ते IIT मद्रास असो की IIT हैदराबाद किंवा NIT ज्या क्लासेसमध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांची ॲडमिशन झालेली आहे, तिथला अनुभव आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्यांची जे जर्नी राहिली वर्ग 11वी 12वीची, आणि त्यांचा जो अनुभव आला स्पार्क कोचिंग क्लासेसबद्दल, तो सर्व विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत. त्यामुळे असं म्हणता येईल की विद्यार्थ्यांना गाईड करणार आहे. तर मी सर्व पालकांना ही विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमात भाग घ्यावे. सर, तुमच्या जे बोर्ड लागलेले आहे त्यामध्ये एक स्लोगन लिहिलेलं आहे की ही शाखा ही कोटा किंवा इतर कोणत्याही जिल्ह्याची नसून ही जो रिझल्ट आहे तो फक्त भंडारा जिल्ह्याचाच आहे. तर सर, तुम्ही ह्या भंडारा वासियांना काय सांगाल सर, की तुम्ही तुमचे मुलं नागपूर, हैदराबाद, पुणे, मुंबई सारख्या, कोटा सारख्या सिटीमध्ये न पाठवता तुम्ही जे रिझल्ट आज तुम्ही जे भंडारा वासियांना या भंडारा जिल्ह्यामध्ये दिले आहे, तर त्याबद्दल काय सांगाल सर तुम्ही? बिलकुल, मी हे सांगू इच्छितीन की लास्ट 5 वर्षापासून आपली इन्स्टिट्यूशन या पद्धतीचे कंटिन्युअस रिझल्ट देत आहे 2023 पासून. तर मी हे सांगेन की
नांदेड, कोटा किंवा पुणे, नागपूरसारख्या मोठ्या प्लेसेसमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना गैरसोय काय होते. जर मुलींचा विषय बघितला तर त्यांना सिक्युरिटी आणि सेफ्टीचा इश्यू असतो आणि विद्यार्थी जेव्हा मोठ्या प्रमाणात नागपूर किंवा कोट्यासारख्या किंवा नांदेडसारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये जातात तर नक्कीच त्यांना जसं अपेक्षित असते, ज्या आशेने ते तिथं जातात तसा रिझल्ट भेटत नाही. आपली स्पार्क कोचिंग क्लासेस ही फक्त भंडाऱ्यालाच आहे, हिची कुठेही ब्रांच नाही आहे. आणि हे जे रिझल्ट आहे, अक्षत चिंदालोरे असो, प्रणव हुमणे असो किंवा प्रतीक कुंभलकर असो किंवा राशी हुमणे असो, कपिल जांभूळकर असो किंवा क्रिश खांडेलकर असो, हे सर्व विद्यार्थी आपले भंडारा डिस्ट्रिक्टचे आहेत. आपण जर एखाद्या पालकांना क्रॉस चेक करायचं असेल, त्यांचे सर्वांचे नंबर, ॲड्रेस, या विद्यार्थ्यासोबत आपला संपर्क साधण्याची आम्ही व्यवस्था करू शकतो. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि सर्व इतर प्रकारची माहिती आपण विद्यार्थ्यांना देऊ शकत असतो. त्यामुळे स्पार्क कोचिंग क्लासेसचे जे डायरेक्टर अजित मेश्राम सर आहेत, त्यांची अशी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना ही सूचना आहे की हे जे रिझल्ट आहेत हे स्पार्क कोचिंग क्लासेसचेच आहेत, भंडाऱ्याचे आहेत आणि स्पार्क कोचिंग क्लासेसची इतरत्र कुठेही ब्रांच नाही आहे.